मिळाला तेव्हा बाहेरून त्यांनी चर्चा केली आणि मी त्यांना समन्वयाच्या अनुषंगाने त्यांना गळ घातली होती की कुठेतरी आपण समन्वयाची भूमिका ही घ्यावी आणि या सर्व निर्णयामध्ये आपण शेवटच्या दिवशीच्या आधी हे सर्व निर्णय होतील या अनुषंगाने त्यांच्याकडून मी अपेक्षा व्यक्त केली। आता पुढच्या ज्या सर्व निर्णय आहेत त्या निर्णयामध्ये राष्ट्रवादी गटाला एक जागा राज्यसभेच्या अनुषंगाने गेली, विधान परिषदेमध्ये आज महाविकास आघाडीचे उमेदवार जात आहेत। पुढच्या ज्या 2028च्या आणि 29च्या पूर्वीचे जे काही निर्णय आहेत त्या निर्णयामध्ये काँग्रेस पक्ष प्राधान्याने प्रतिनिधित्व करेल अशी देखील आज आमच्या तिन्ही मित्र पक्षांच्या सोबत चर्चा झाली आणि येणाऱ्या काळात आम्ही सोबत राहू आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा जो पाठिंबा आहे हा माजी विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे यांना उमेदवार म्हणून राहील। काँग्रेस म्हणजे नेमका शब्द काही दिलाय का राष्ट्रवादीला? कारण तुम्ही ज्यावेळेला राज्यसभेची माघार घेतली आणि आता विधान परिषद शिवसेनेला गेलेली आहे। नाही, राज्यसभेच्या वेळेस राष्ट्रीय पातळीवर हा झालेला निर्णय होता। सोनियाजी, राहुलजी आणि खरगे साहेब या संदर्भात त्यांच्याशी झालेल्या संभाषणाच्या आणि चर्चेच्या अनुषंगानं जरूर आम्हाला त्या ठिकाणी आम्ही आग्रही होतो की काँग्रेसला ती द्यावी, मात्र राष्ट्रीय पातळीवर झालेल्या चर्चेच्या अनुषंगानं त्यावेळेस आम्ही कुठल्याही प्रकारच्या चर्चा न करता आम्ही थांबलो होतो। तुर्तास आज जो आहे त्या एकत्रित आम्ही लढू। काँग्रेस जो आहे त्याला प्रतिनिधित्व या राज्यसभेत आणि या विधान परिषदेत मिळालं नाही, प्राधान्याने काँग्रेसचा येणाऱ्या काळामध्ये प्रतिनिधित्व त्या ठिकाणी राहील। यामध्ये कुठेही माघार वगैरेचा प्रश्न नाहीये। सामंजस्याची भूमिका तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्यवस्थितरित्या घेतलेली आहे, त्यामुळे महाआघाडीमध्ये कुठेतरी काहीतरी बिनसलंय, काहीतरी हे होतंय, जे चर्चा होत होत्या त्याला पूर्ण विराम नाही। असं असेल तर एवढा वेळ का लागला? 100 तास उरलेला आहे।